बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे एका गुन्हेगाराची मुजोरी वाढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फरार असलेल्या आरोपीनं एका 29 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। भेंडवड खुर्द येथील नरेश हाटोळे याच्यावर एका पत्रकाराला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी महिनाभरापूर्वी तामगाव पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र महिना उलटूनही पोलिसांनी त्याला अटक केली नाही। आरोपी गावात आणि शिवारात सर्रास वावरत असल्याची माहिती मिळूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। पोलिसांच्या याच हलगर्जीपणाचा फायदा घेत 22 जानेवारीला आरोपीने एका 29 वर्षीय महिलेचा विनयभंग केला। या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप आरोपी पोलिसांच्या हाताला लागलेला नाही। तामगाव आणि जळगाव जामोद अशा 2 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल असताना आरोपी नेमका कुणाच्या ताब्यात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीला त्वरित अटक करावी अशी मागणी पीडित महिलेच्या पतीनं केली आहे। अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। काल संध्याकाळच्या वेळेस नरेश हाटोळे या आरोपीने माझ्या घरात येऊन मला मारण्याचे प्रयत्न केले व माझ्या मिसेससोबत छेडखानी केली। त्याचे मुख्य कारण म्हणजे असे की नरेश हाटोळे यांच्यावरती तामगाव पोलीस स्टेशनमध्ये 12/8 या रोजी अॅट्रॉसिटीची नुसार तक्रार दाखल झालेली असून त्यांचे पूर्णतः माझ्यावरती सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याला या गोष्टीमध्ये माझ्यावरतीच आरोप लावलेला आहे त्याने की ही सर्व घटना मी घडवून आणलेली आहे। परंतु मी अशा प्रकारची कुठलीही घटना घडून न आणल्यास असून सुद्धा मी अकोटला सध्या रहिवासी आहे। मी 4 ते 5 वर्ष झाले बाहेर गावी राहतो, तरीही त्या व्यक्तीने संशय माझ्यावरती घेऊन माझा अशा प्रकारचा छळ करत आहे आणि माझ्या परिवाराला त्रास देत आहे। या सर्व प्रकरणाला तामगाव पोलीस स्टेशन या प्रकरणाला अजूनही हा सर्रास गावामध्ये फिरतो, तरीही तामगाव पोलीस स्टेशन त्यांना पकडू शकलं नाही। आणि यानुसार जर कदाचित माझी कारवाई मी जे केली आहे जळगाव जामोद पोलीस स्टेशनला या माध्यमातून जर हा आरोपी पकडला गेला नाही तर मी येत्या काही काळात SP ऑफिस समोर माझ्या परिवाराला घेऊन मी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, बुलढाणा।